आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अडकल प्रीमियर लीग 2025 अडकल प्रीमियर लीग 2025 आणि सीझन 1 आहे. आपण जाऊया संपूर्ण स्पर्धेकडे, जिथे मॅच एका बाजूला असेल दोस्ती संपूर्ण जे ग्राउंड आपण पाहतोय तर रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेड दापोली यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिले. पुन्हा एकदा त्यांचा आभार करूयात. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील आपल्याला आश्रयदाते लाभलेत, त्यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या संपूर्ण मॅचचा आनंद घेण्यासाठी मान्यवर देखील आपला वेळात वेळ काढून देखील स्पर्धेसाठी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत. ऑनलाईन रसिक मायबाप देखील अगदी देशातून परदेशातून ही स्पर्धा पाहतायत, त्यांचं देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत चालू आहे. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर कुठला संघ खेळतोय, दोस्ती ग्रुप हा संघ असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये अरान वॉरियर्स या दोन संघांमध्ये हे बॅटल आपण बघतोय. पुढचा बॉल असेल, पहिलाच बॉल टाकलाय, फाईनला क्षेत्ररक्षक असतील, शॉर्ट फाईनला तैनात केलाय. केवळ एक रन्स मिळू शकेल, तिथे एकच धाव असणार आहे. आर्यनभाई वाखनकर यांच्या माध्यमातून जाशी मॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. आपण कॅश प्राइज घ्यायचं आहे. इरबाज यांच्याकडून जो मुकीत होता त्याच्या देखील स्ट्रोक साठी कॅश प्राइज होतं, ते आपण देतोय. चला, फाईनला चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. चेंडू या बॉलवरती मिळतील धावा 4. आला ब्रँडेड चौकार. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. फलंदाज मात्र आक्रमक झालेत, त्यांनी आक्रमक रवैया घेतलाय, आक्रमक पवित्र देखील आता घेतलेला आहे. मोठे स्ट्रोक ते खेळत आहेत, संघाला गरज आहे. कमी गतीचे रनअप घेत असताना चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दोस्ती ग्रुप या संघाकडून आपण बघतोय. दोस्ती ग्रुप हा संघ मागच्या मॅच मध्ये खेळला होता, धुमाकूळ घातला होता, का बॅटिंग केली होती
पहिली मॅच ते पराजित झाले, दुसरी मॅच ते जिंकले, तिसऱ्या मॅच मध्ये आता ते खेळत आहेत. प्रत्येक संघ आपल्या या ठिकाणी बघा विजयाच्या ध्येयाने उतरले. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा आहे जिथे यष्टिरक्षक चेंडू पर्यंत वेगाने पोहोचलेत. त्याचबरोबर डॉट बॉल देखील बघायला मिळतोय. कमालची बॉलिंग आहे. लिजेंड हा खेळाडू समोर गोलंदाजी ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या बाजूने साजिद सर गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करत असताना क्षेत्ररक्षण फाईन लेगला शॉट मध्ये आहे. यावेळेला मोठा प्रहार लॉंग लेग बॉल राईटच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. इथे प्रत्येक बॉलरवरती आता तुटून पडल्याशिवाय पर्याय नाही आहे. प्रत्येक बॉलरवरती प्रहार करावे लागतील. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे आणि या बॉलवरती पुन्हा एकदा वाईड बॉल पंचांनी घोषित देखील केलाय. एक्स्ट्राच्या धावा या सातत्याने जर का तुम्ही खर्च केला तर संघ थोडासा बॅकफुटला जाण्याचे चान्सेस देखील बनून राहतात. जिथे गोलंदाज आता एक्स्ट्रा धावा खर्च करतील आणि थोडासा प्रेशर देखील बनलाय आता सुहेल पाहायला गेलं तर. कारण का मागच्या बॉलवरती सिक्सर होता, या बॉलवरती देखील मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथे मी स्पीडला आहे. पकडा कॅच जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस. कॅच खूप गरजेची होती. एका चांगल्या फलंदाजाचा जर का तुम्ही झेल सुटताय, हा झेल अपयशाचं कारण देखील बनू शकेल. एकचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज सकलीन गेंदबाजी के लिए स्टैंडर्ड बल्लेबाज अजहर है. देखने वाली बात कैसी गेंदबाजी करते हैं. राइट आर्म ओवर द विकेट. आहा यॉर्क लाइन की गेंद थी. और इस बार गेंद दिख रही है गेंद सी बार को गेंद 1 बाउंस 3 बाउंस 4 रनों के लिए शानदार स्टेप. कम ऑन डिड. हेलो हेलो चेक. हेलो थैंक यू डिजे. थैंक यू. हेलो हेलो. थैंक यू डिजे. इस बार अच्छा शॉट बल्लेबाज अजहर की ओर से. अजहर फायर है बीच मैदान के अंदर. देखने वाली बात अगली गेंद राइट और द विकेट. सकलिन फुल टॉस गेंद. इस गेंद को भेजा है. वहां पर फील्डर मौजूद है. कैच पकड़ेंगे लेकिन अंपायर का इशारा. आउट. बल्लेबाज बैक टू द पवेलियन. कम ऑन दीजिए. गेंदबाजी के लिए गेंदबाज गेंदबाजी के लिए सकलिन गेंदबाजी के लिए राइट ओवर द विकेट के साथ स्ट्राइकर बल्लेबाज आतिफ स्ट्राइक पर राइट ओवर द विकेट.
उड़ाया इस बार लॉग ऑन मिड विकेट की दिशा में, गेंद सी मारेगा पार, षटकार ठमांडित है। स्टैंड एंड डिलीवर्ड किया, इस गेंद को भेजा तारामंडल की दिशा में। बहुत बड़ा छक्का देखने मिला इस टूर्नामेंट के अंदर। आतिफ के बल्ले से पहली गेंद पर स्वैग से करेंगे स्वागत। क्या स्ट्रोक था, फिर से एक बार उड़ा हेलीकॉप्टर, स्टैंड एंड डिलीवर्ड, कम ऑन डी द बैक टू बैक दूसरा। क्या बल्लेबाजी कर रहे आतिफ, आते ही संग झूमो झूमो रे झूमो, क्या बल्लेबाजी कर रहे बीच मैदान के अंदर। लगातार गेंद को सीमा रेखा की सैर पर भेज रहे हैं। अगली गेंद सकलेन राइट ओवर द विकेट, फिर से एक बार उड़ाया इस गेंद को, गेंद की तरफ मिड विकेट की तरफ फील्डर वहां पर मौजूद है। एक ही रन मिलेगा, एक रन के साथ संतुष्टि होगी। रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंच रही है 29। जुनेद काजी की तरफ से आतिफ लाला के लिए 100 रुपए का इनाम। मैच खत्म होने के बाद आपका इनाम लेकर जाना है। दो ओवर का खात्मा, 2 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 29। तीसरे ओवर के अंदर किस गेंदबाज को गेंदबाजी मार्क बनाएंगे, किसके ऊपर भरोसा होगा, देखने वाली बात। आतिफ और बीच मैदान के अंदर बल्लेबाज दीपेश, दोनों बल्लेबाज है। पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी है इस मुकाबले के अंदर। गेंदबाजी के लिए गेंदबाज अब आ रहे हैं। अफान गेंदबाजी के लिए आ रहे हैं अपने कोटे से पहली टीम की ओर से। तीसरी ओवर लेकर गेंदबाजी के लिए अफान। सनी क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में, जहां तक बात की जाए। आणखीच मॅच तर खऱ्या अर्थानं सुरेख चालली आहे सोहेल। अगदी दोन्ही संघ बलाढ्य आहेत, विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील आणि जिथे एकंदरीत काय जबरदस्त क्रिकेट देखील आपण बघतोय। ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न चांगला झाला। असली ज्यादा बात की जाए तो आतिफ ने लगातार 2 गेंदों पर 2 छक्के जड़े हैं, लेकिन पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी है। सेंसिबल क्रिकेट खेलेंगे तो इस मैदान के अंदर आप बड़ा टारगेट सेट कर सकते हैं। नक्कीच पार्टनरशिप करणं गरजेचं राहील, कारण का आपला जो संघ आहे त्यांना जर जिंकायचं असेल तर अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं गरजेचे नसतील, कारण का फलंदाज बाद झालाय। नक्कीच कमॉन दे देखिए बड़ा शॉट खेलने के चक्कर में इस बार सीधा गेंद फील्डर के हाथों में थमाते हुए बल्लेबाज आतिफ थोड़ा सूझबूझ से बल्लेबाजी करना बहुत जरूरी है। अगर आपने इंडिया के मैच देखी होगी जब महेंद्र सिंह धोनी खुद कैप्टन क्या बल्लेबाजी करते थे, जब मैदान के अंदर महेंद्र सिंह धोनी बल्लेबाजी करते थे तब तक इंडिया के चांसेस बहुत रहते थे मैच जीतने के। एक खिलाड़ी अलग था, एक सेंसिबल खिलाड़ी थे। जहाँ तक बात की जाए महेंद्र सिंह धोनी को आपको सीखना पड़ेगा, देखना पड़ेगा, फिर से एक बार सीखना पड़ेगा। चलिए फिर से एक बार फैसल, ओह अच्छा स्ट्रोक खेला, गेंद को खेला है थर्ड मैन की दिशा में, गेंद ट्रैवल हो रही है, आउटफील्ड फास्ट है, भाग मिल्का भाग, अच्छी डाइव, रन बचा अपनी टीम के लिए। कुल मिलाकर 2 रन मिलेंगे। गेंद भाग रहा था, गेंद के पीछे फील्डर से भाग मिल्का भाग वाला यहाँ पर सीन नजर आया बीच मैदान के अंदर। रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची है 31 रन बंदे हैं। स्ट्राइकर बल्लेबाज फैसल, ऑलराउंडर खिलाड़ी हम देख रहे हैं। आफान गेंदबाजी के लिए राइट टर्म और द विकेट उड़ाया इस बार गेंद को, गेंद के नीचे वहां पर फील्डर आर्य नाजिम जिन्होंने अर्धशतक ठोका था इस मैदान के अंदर, वही बल्लेबाज अब बल्लेबाजी के लिए आएंगे, उनके ऊपर सभी की नजर रहेगी और ऑरेंज कैप उनके सर पर है, विराजमान है, जरूर और रन बनाएंगे उनके पास ही रहेगी। कौन उनको लीड करेंगे देखने बड़ी बात। इस बार शॉट गेंद को पुल किया है, गेंद के नीचे फील्डर आ रहे हैं, कैच ड्रॉप होगी, अच्छा एफर्ट था, 100% एफर्ट, रन आउट का मौका है
2 रन आसानी के साथ मिलेंगे। अच्छी रनिंग विद द विकेट, रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंच रही सनी 34 रन। सनी क्या कहेंगे, कितना टारगेट बनेगा इस मैदान के अंदर? 4 तीसरे ओव्हर का खेल प्रगती पर चल रहा है। जर एकंदरीत जर पाहायला गेलं तर 55 ते 60 या दृष्टिकोनातून मी तरी बघेन धावा बनल्या पाहिजेत। जिथे या बॉलवरती देखील मोठा प्रहार केला गेलाय। डीप विकेटला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक होती आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय। या बॉलवरती चला षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त होतोय। धाव संख्या या ठिकाणी धाव संख्या 36 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय। शेवटचा षटक असेल, थोडीशी विश्रांती घ्यावी लागेल आणि ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत। धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच। लबीब गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत, तर एका बाजूला आपण बघतोय फैसल आणि त्या त्यांचे साथीदार आहेत दीपेश। ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये स्वेल एकदम जर पाहायला गेलं तर 36 धावा आतापर्यंत झालेत। येणाऱ्या 6 बॉलमध्ये कदाचित 20 ते 15 धावा आपण बघू शकतो येऊ शकतील। या बॉलवरती एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय तिथे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अगदी जोरदार या ठिकाणी बघा संघर्ष करत असताना 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत। दोन्ही खेळाडू आता संघर्ष करतील, किमान तरी 50+ धावा बनवण्याचं त्यांचं ध्येय धोरण असू शकतं। ज्यावेळेला टॉस जिंकला होता, जिथे सांगितलं गेलं की एकंदरीत बॅटिंगचं डिसिजन घेतलं होतं आणि प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाजीसाठी पाठवलं गेलं। या बॉलवरती मोठा करारा प्रहार केलाय, डीप विकेटला क्षेत्ररक्षक येस 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 आउट ऑफ द पार्क। मॅग्निफिशंट स्ट्रोक षटकार। काय झालं? चला पुढचा बॉल असेल, ओव्हर द विकेट बॉलिंग आहे। फलंदाज पुन्हा एकदा शपळून खेळण्याचा प्रयत्न करतायत। या बॉलवरती फक्त आणि फक्त तुम्हाला एकच धाव मिळू शकेल। आणि जर सुहेल बघायला गेलं ती संपूर्ण स्पर्धा रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेड दापोली या ग्राउंडवरती आपण खेळतोय आणि सुपर असं मॅनेजमेंट देखील या संपूर्ण अडकल प्रीमियर लीगच्या ऑर्गनायझर कमिटीने देखील केलंय। आणि आज आपण पहिल्या दिवसामध्ये पोहोचलेलो आहोत। सायंकाळचं सत्र चालू झालंय, वाऱ्याचा वेग जसा चाललाय तसा फलंदाजांच्या बॅटीचा वेग देखील आपण बघितलाय। या बॉलला मोठा प्रहार करायचा, थोडंसं शफल झाला, गतीला बीट झाला, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, परंतु तिथे बघा काय झालं, दुसरा नॉन स्ट्रायकरचा फलंदाज 2 धावा कंप्लीट झाल्या तर स्ट्रायकर फलंदाज तिथेच उभा होता। और सनी अगर बात की जाए ये खिलाड़ी खेलते हुए नजर आए हैं, यहाँ पर मैं कमेंट्री कर रहा हूँ लेकिन मुझे भी मन कर रहा है यहाँ पर जाकर खेलने का। यार
जहाँ तक बात की जाए तो क्रिकेट थोड़ी सी यहाँ पर इंजरी हुई है। लेते ब्रेक थोड़ा डीजे की तरफ, कमॉन डीजे। नक्कीच सुहेल, ज्याप्रमाणे तू सांगितलंस की खेळण्याचं मन होते या मैदानाच्या आतमध्ये, समालोचकांची देखील एक स्पर्धा लवकरच ऑर्गनाईज केली जाणार आहे। त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील संधी मिळेल, जिथे प्रत्येक समालोचक अगदी महाराष्ट्रातले येतील आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला संधी मिळेल। आणि इथे विकेटचं पतन होतं, परंतु कॅच मिस झाले। क्षेत्ररक्षण कॅच मिस केले। फलंदाज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मेहनत करतायत, कष्ट करतायत, संघर्ष करतायत, परंतु बॅट आणि चेंडूचा तेवढा दर्जेदार संपर्क नाहीये। यावेळेला प्रॉपर टाइमिंग आहे। ओ माय गुडनेस, आउट ऑफ द पार्क, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार। धन्यवाद डीजे धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय, धाव संख्या जाऊन पोहोचले 54, 54 झालेत। 55चा टार्गेट आहे। मी सांगितलं होतं इथून धावा 55 पर्यंत बनतील आणि जर पाहिले गेलं तर 55च टार्गेट ठेवलं गेले 24 बॉल मध्ये। याच्या पुढचे मॅच असेल मुसा 11 आणि त्याचबरोबर आदेश 11, या दोन संघांमध्ये बॅटल असेल। मुसा 11, आदेश 11। सो बोथ कॅप्टन, आय काइंडली रिक्वेस्ट फॉर यू, प्लीज कम अप इन द टॉस बॉक्स। टॉस बॉक्स मध्ये आमचे जातील खेळाडू। टॉस बॉक्स मध्ये जातील दी व्हॉइस ऑफ सोंडेगर। ओपनिंग बॅटर्स, सो रिक्वेस्ट, आपण लगेच जायचं आहे। टॉस बॉक्स कडे मी तुम्हाला घेऊन जाईन, जिथे टॉस बॉक्स मध्ये आहे